तर या विषयावर आधी चर्चा झालेली होती। छत्रपती संभाजीनगर शहरातील सामाजिक न्याय विभागाच्या अखत्यारीतील वसतिगृहाचे विद्यार्थ्यांची गैरसोय। सभापती महोदय, माननीय मंत्री महोदयांनी माझ्या माहितीप्रमाणे 24 डिसेंबर रोजी या ठिकाणी भेट दिलेली होती। ही इमारत सभापती महोदय 2008 ला कन्स्ट्रक्शन झालेली, आज 2025 आहे। या मधल्या काळात या इमारतीची कोणतीही दुरुस्ती सभापती महोदय झाले नाही। मागच्या काळात छत पडल्यामुळे एक विद्यार्थी जखमी झाल्याची सुद्धा घटना घडलेली आहे। एक माझं म्हणणं की ही 2.5 कोटी रुपये एकदा मंजूर झाले होते, परंतु या 2.5 कोटी रुपये 1 रुपया त्यातला खर्च झाला नाही। आता मंत्री महोदयांनी नव्याने 4.5 कोटी रुपये मंजूर झाल्याची घोषणा केलेली आहे। माझा मुद्दा असा आहे की हे 4.5 कोटी रुपये जे खर्च करण्यासाठी या विद्यार्थी हॉस्टेलच्या साठी आलेले आहेत याचं ताबडतोब करणार का? एक दुसरी गोष्ट, या हॉस्टेल्समध्ये जेवणात अळ्या निघणे, ड्रेनेज जवळ जेवण बनवले जाणे, अशा पद्धतीनं कंत्राटदार तिथं वर्तणूक करतो, त्याच्यावर नोटीसी पलीकडे प्रशासन काहीच करत नाही। तेव्हा अशा ज्या मेस आहेत याचं कंत्राट नव्यानं देण्याचं नियोजन आहे का? दुसरा प्रश्न। तिसरा प्रश्न आहे माझा की कोंडवाड्यासारखे विद्यार्थी इथे राहतात, त्याच्यामुळे मूलभूत त्यांचा जो राहण्याचा अधिकार हक्क आहे त्याच्यावर गदा येते। सभापती महोदय, इथं गरम पाणी आणण्यासाठी विद्यार्थ्यांना आणि बाकीचंही पाणी पिण्यासाठी मला वाटतं मंत्री महोदयांनी प्रत्यक्ष तिथं बघितलेलं आहे, त्यामुळे मी काही चुकीची माहिती देत नाही, परंतु प्रत्यक्ष पाणी सुद्धा तिथं उपलब्ध नाही। प्रत्येक विद्यार्थ्याला 20 रुपये खर्च करून पाणी विकत घ्यावे लागते आणि शासनाने थकीत त्यांचं जे काही विद्यार्थ्यांना आपण नियमित भत्ता देत असतो तेही मिळालेलं नाही। मला वाटतं आता मिळालं असेल, परंतु अशा पद्धतीनं पाणी बाहेरून विकत आणावं लागतं। या सगळ्या गैरसोयी आपण कधी थांबवणार आहात? सभापती महोदय, मी या वसतिगृहाला स्वतः प्रत्यक्ष जाऊन भेट दिली होती। विरोधी पक्ष नेत्यांनी त्यांच्या निवेदनामध्ये जे सांगितले की त्या ठिकाणची किचनची अवस्था अत्यंत वाईट आहे, हे मी मान्य करतोय। ड्रेनेज लाईन असेल ती फुटलेली अवस्थेत मला स्वतः दिसली, बाथरूम त्यांचे नीट नव्हते।